सीजेपीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत 2 मागण्यांबाबत सरकारची सकारात्मकता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारनं उद्यापर्यंतचा वेळ मागितला। उद्या दुपारी 3:30 वाजता होणार बैठक। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका। 20 जुलैपेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार। एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील। सीजेपीचा सरकारला इशारा। धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षण मंत्री राजीनामा द्या। राहुल गांधींचा हल्लाबोल। पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमा दाखवला। पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याची माहिती। दिल्लीतील 18 मेट्रो स्टेशन बंद। जंतर मंतरवरती इंटरनेट सेवाही बंद। परिसरातील दुकानं आणि छोटी हॉटेल्सही बंद। अर्धवट चालू अवस्थेत काही हॉटेल्स। आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्याही रद्द। नीटच्या पेपरफुटीनंतर एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी। परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार। गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीमध्ये सुधारणा आणि तज्ञ समितीच्या शिफारसींनुसार कारवाई होणार। पेपरफुटीच्या संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यांमध्ये सुनावणी पार पडेल अशी सूत्रांची माहिती। कॅबिनेट बैठकीत शहांनी पेपर लीक दुरुस्ती विधेयकाविषयी सविस्तर माहिती दिली। काँग्रेसनं असा कायदा कधीच आणला नाही। मोदी सरकारने 2024 मध्ये हा कायदा आणला। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं भाष्य। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवरती अधिक सक्रिय होण्याच्या सूचना। इंस्टाग्रामवरती तरुणांची संख्या खूप जास्त। फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या असं मोदींनी कॅबिनेट बैठकीमध्ये सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती। गुंड प्रवृत्ती असणाऱ्या पोलिसांविरोधात कोर्टात जाणार। व्हिडिओ द्या, त्यांना तुरुंगात पाठवू। कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलकांना हे आवाहन। पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन तर न्यायाधीश अनु ग्रोवर यांची नियुक्ती। सूत्रांची माहिती। पेपरफुटीची जलद गतीने सुनावणीही पूर्ण केली जाईल। राहुल गांधींनी आपल्या खासदारांना समजवावं। सरकार चर्चेसाठी तयार। किरण रिजिजू यांची स्पष्टोक्ती। सलग 5व्या दिवशी संसदेचं कामकाज रखडलं। विरोधकांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृह 27 जुलैपर्यंत तहकूब। दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे रस्त्यावर। शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत गायन। उद्धव ठाकरेही सहभागी। रविवारी तिरंगा मोर्चा निघणार। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती। कोर्टाची कार्यपद्धती असते। कुणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही या टिप्पणीवरती सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं हे स्पष्टीकरण। सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरूच ठेवलं असतं तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता। डॉक्टर नितीन दिघे यांची माहिती। 26 दिवसांनंतर वांगचुक यांनी उपोषण सोडलं। सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती। मुंबईमध्ये पोलिसांचं महिला आंदोलकांसोबत गैरवर्तन। पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा। व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवार आक्रमक झाले। मुंबई पोलिसांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले। कोणतीही निवडणूक नसताना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी केली। पहिल्या यादीतील 17 लाख शेतकऱ्यांना 13 कोटी रुपये देणार। 31 तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती। मला महाराष्ट्रात राहायचंय। देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांची ही प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरमध्ये दाखल। फडणवीसांनी सपत्नीक टाळ मृदुंगाच्या तालावर धरला ठेका तर मंत्र्यांसह वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला। पालघर डहाणू 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। चिंचणी आणि खाडी परिसरात जनजीवन विस्कळीत। एसटी डेपोमध्ये चिखलाचं साम्राज्य।